नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे स्वर गंधर्वच्या चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला मध्यमा प्रथम पार्ट 2 म्हणजे राहिलेले क्वेश्चन्सचे सोल्युशन सांगणार आहे. मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई याच्याबद्दल प्रश्न क्रमांक 1, 2, 3, 4. तर आज मी तुम्हाला 5, 6, 7 हे सांगणार आहे आणि त्यात तुम्ही कसं काय लिहायचं आहे तेही सांगणार आहे त्याच्या उत्तरेसोबत. चला आपण सुरू करूया. तर प्रश्न क्रमांक 5, 6 पहिला सब क्वेश्चन. रिक्त स्थानों की पूर्ति करें, फिलिंग द ब्लैंक्स. पहला क्वेश्चन है बांसुरी या वाद्य डैश वाद्य प्रकार में वर्गीकृत होता है. तर याचं उत्तर आहे सुषीर वाद्य. कारण बांसुरी जी आहे ती हव्याच्या कंपनमुळे उत्पन्न झालेली एक इन्स्ट्रुमेंट आहे. तर त्यामुळे सुषीर वाद्य त्यांना बोलतात ज्यापासून हव्याने आवाज कंपन पैदा होतो. जसं की तुम्ही शंख किंवा हार्मोनियम तसे. दुसरा खमाज ठाट में डैश यह स्वर कोमल होता है. आता जर तुम्ही खमाज ठाटचं उदाहरण घेतलं तर राग तिलम ज्यामध्ये कोमल स्वर नी आहे. तर त्याचं उत्तर आहे कोमल स्वर नी. नाद की डैश विशेषताएं होती है. 2 विशेषताएं होती है, छोटापन और बड़ापन. 4 जिस तान में स्वर क्रमानुसार नहीं होते उसे मिश्र तान कहते हैं या जमजमे की तान कहते हैं. मिश्र म्हणजे कसं ज्यात सरळ आणि वक्र पण असतात, पण जमजमा म्हणजे थोडी वाकडी तिकडी असेल तसं. भैरव राग का निकटवर्ती राग कालिंगड़ा है. अकॉर्डिंग टू मध्यमा प्रथम राग कालिंगड़ा भैरवी राग का निकटवर्ती राग है. पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर जी की जन्मतिथि क्या है. आता इथे जन्मतिथी म्हणजे बर्थडे. तर त्यांची बर्थडे आहे 18 ऑगस्ट 1872 म्हणजे 1872 ऑगस्ट 1872. तर या जागेचा पंडित विष्णू भातखंडे नारायण भातखंडे आले असते तर त्यांची बर्थडे असते 10 ऑगस्ट. 8 7 रूपक ताल में डैश मात्राओं के खंड विभाग होते. आता हा क्वेश्चन तुम्ही जर आधीचे पेपर सॉल्व केले असतील तर त्यातही आला आहे. तर ताल रूपक मध्ये टोटल 10 मात्रा असतात. तर त्याचे खंड 2, 3, 2, 3 असे केले जातात. 8वां राग में जिस स्वर का प्रयोग सबसे अधिक होता है उस राग को डैश स्वर कहते हैं. मी तुम्हाला सांगितलं होतं की रागामध्ये सर्वात महत्त्वाचा स्वर असतो वादी स्वर. दुसरा महत्त्वाचा संवादी आणि जो वादी संवादीपेक्षा अन्य स्वर आहे त्याला अनुवादी स्वर आपण म्हणतो. तर तसंच या रागाचं महत्त्व सर्वात अधिक ज्याला स्वराला सांगितलं गेलं आहे तो म्हणजे वादी स्वर. 9 विशेष रूप में स्वरों के कंपन को डैश तान कहते हैं. याचं उत्तर तुम्हाला सांगते, आधी एक्सप्लेन करते. विशेष रूप मध्ये कंपन म्हणजे जेव्हा तुम्ही त्यात थोडी मींड घेतात, जेव्हा तुम्ही त्याला थोडं असं अट्रॅक्टिव्ह तान बनवतो ना, जसं की अलंकारिक तान वगैरे असते, तर त्याला कुठल्या प्रकारची तान बोलतात. त्या तानला आपण बोलतो सपाट तान. सपाट तान किंवा तुम्ही जमजमीची तान पण घेऊ शकता कारण तीही खूप छान आहे. किंवा तुम्हाला अलंकारिक तान आहे. धाव ख्याल या भाषा का शब्द है. ख्याल या भाषा म्हणजे कुठल्या भाषेतून उत्पन्न झालंय याचं उत्तर तुम्हाला या प्रश्नामध्ये सांगायचं आहे. आता ख्याल जर तुम्ही शब्द ऐकला तर ख्याल म्हणजे थोडंसं ख्याली विचार किंवा आपल्या डोक्यात एक थॉट येतो ना तो. तर त्याला आपण संस्कृत भाषेतून ख्याल शब्द हा उत्पन्न झालेला आहे किंवा हिंदी भाषेतून. आता प्रश्न क्रमांक 5 दुसरा भाग राग पहचान कर राग का नाम लिखें. तो पहिला आहे सा म प म प ध प म ग म ग रे सा. हा आहे राग हमीद.
कारण यात म प ध प जो राग हमीची मेन बॉडी आहे. रे सा ग ग म ध ध प ध म प ग म रे सा. इथे ध म प म तीव्र यूज केला गेला आहे ग म ब. मग हा राग झाला बिहाग. आता जो तिसरा ग वाला सा ग सा रे ग म ध ग म ग सा रे ग सा. हा वाला जो यात ग ध आणि नी चा कोमल प्रयोग केला गेलेला आहे आणि हा राग आहे राग मालकंस. कारण राग मालकंस मध्ये ग ध आणि नी याचे प्रयोग केले गेले आहे. चौथा म सा रे म प म ग रे ग नी सा. राग देशकार का राग भूक यात कन्फ्युजन होतं. तुम्हाला सांगितले राग देशकार आणि भूक मध्ये खूप फरक आहे कारण त्यांचे वादी संवादी वेगळे आहे. ज्यात ग चा जास्त उपयोग होतो तो राग भूक, ज्यात ध चा जास्त उपयोग होतो तो राग देशकार. आता तुम्हाला सांगते की या दोघांची जाती पण वेगळी आहे. जसं पहिल्याची जाती आहे म्हणजे राग भूपची जाती आहे पूर्वांग आणि दुसऱ्याची उत्तरांग प्रधान आहे. तर हा जो राग आहे तो आहे राग भूप आणि पाचवं आहे राग तिलम जो आहे ग म प री सा रे प म ग सा. कारण कोमल नीचा प्रयोग केला गेला आहे जो मी तुम्हाला खमाज थाट सांगताना सांगितले होते. तर आजच्यासाठी एवढंच. बाकीचा जो प्रश्न होता तो संक्षिप्त टिप्पणियां लिखे ज्यात 5 ऑप्शन्स होते त्यातले कुठले 3 करायचे होते आणि प्रश्न क्रमांक 7 चे 2 पाठ होते. पहिला होता जीवनी, दूसरा होता 7 स्वरों में 22 श्रुतियों का विभाजन आधुनिक मत बताइए. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.